सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झालेली आहे। मात्र नाशिकच्या मालेगावातल्या काकाणी प्राथमिक शाळेत शासनाच्या वंदे मातरम आदेशाची पायमल्ली होत असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून शाळेवर कारवाई होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शासनाच्या वंदे मातरम आदेशाची पायमल्ली, मालेगावच्या काकाणी प्राथमिक शाळेतील प्रकार, शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का? वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरच्या काळात वंदे मातरम हे गीत गायनासाठी सरकारनं आदेश पारित केले। मात्र मालेगाव शहरातील नामांकित झुंबरलाल पन्नालाल काकाणी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला तसा कोणताच आदेश मिळाला नसल्याचं सांगत त्याची अंमलबजावणी केली नाही आणि वंदे मातरम गीताचं गायन शाळेत सुरू केलं नाही। तर वंदे मातरम हे जे गीत आहे, या वंदे मातरम गीताला कुठेतरी 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून ह्या जो दिवशी आहे 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शाळांमध्ये हे जे गीत आहे हे गाण्याचा जो आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे। मात्र आपण जो मालेगावच्या ज्या शाळा आहेत त्यांचा रियालिटी चेक केला असता मालेगावच्या बहुतेक शाळांमध्ये या वंदे मातरम शाळेचे जे गीत आहे याचा सराव सुरू आहे आणि 7 तारखेला याचा मोठा कार्यक्रम सुद्धा राज्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा होणार आहे। मालेगावमधील इतर शाळांमध्ये शासनाच्या आदेशाचं पालन केलं जात आहे। मालेगावातील याना जाधव विद्यालयात गेल्या 2 दिवसांपासून परिपाठाच्या वेळी तसंच प्रत्येक वर्गावर शिक्षक विद्यार्थ्यांना वंदे मातरम गीत गाऊन घेतात आणि रोज सराव सुद्धा करतात। 31 ऑक्टोबरला तिथीनुसार या गीताला 150 वर्ष झाले आहे आणि 7 नोव्हेंबरला तारखेनुसार 150 वर्ष होत आहेत आणि त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हे पूर्ण गीत गायन करण्यासाठी त्याचबरोबर प्रदर्शनी लावण्यासाठी शासनाचं परिपत्रक अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। त्याचप्रमाणे शहरातील नामांकित वर्धमान शिक्षण संस्था संचलित कांताबेन रतिलाल शाह शाळेत गेल्या 2 दिवसांपासून नियमित परिपाठाच्या वेळी वंदे मातरम गीत गायनाचा उपक्रम राबवला जातो आहे। आमच्या वर्धमान शिक्षण संस्था संचलित तो कांताबेन रतिलाल शाह प्राथमिक शाळा व रतिलाल विचंद शाह माध्यमिक शाळा या दोघही शाळांमध्ये दोघही सत्रांमध्ये इयत्ता 1ली ते 10वीचे विद्यार्थी दोघही सत्रात प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम गीत गायनही करतायत आणि त्या संबंधित काही उपक्रम आम्ही शाळेत या ठिकाणी राबवले सुरू केलेले आहेत। शासनाचा वंदे मातरम गायनाचा आदेश संपूर्ण राज्यात ऑनलाईन तसंच विविध समाज माध्यमांवर प्रकाशित झाला आहे। मालेगाव शहरातील काकाणी प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी स्वतंत्र आदेशाची वाट पाहण्याचं निमित्त साधत त्या आदेशाची पायमल्ली करताना दिसतात। त्यामुळे या शाळेवर तहसीलदार किंवा शिक्षण विभाग काय कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।